बंड्या घरामध्ये गेला. बंड्याने आईला विचारलं, आई काय झालं ग, का अशी म्हणून राहिली तू? बंड्याच्या आईने सांगितलं, अरे बंड्या, तुला MSc BSc झालेली मुलगी बघायची होती ना, आता मांडुरावर तुझ्या बायकोनं आंब्याच्या रसाला लसण जिऱ्याची फोडणी दिली. सांग ना, आंब्याच्या रसाला कोणी फोडणी देतं का? म्हणून त्याच्या बायकोने सोनी याचा दिवस आजी अमृते पाहिला. सोनी याचा दिवस आजी अमृते पाहिला. नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. नाम आठविता रूपी प्रकटी पै झाला. प्रकटी पै झाला. चला तर आता या भक्तिमय कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं कीर्तनकार म्हणून आपल्यामध्ये आहेत कुमारी श्रावणी पुरुषोत्तम चावरे, वर्ग 9ची विद्यार्थिनी. वाद्यवृंद आहेत, हार्मोनियमवर साथ देत आहेत रुपेश अरुण नेवारे. तबला वादक आहेत ओम सुधीर जुमडे. नालवरती आहेत सागर आनंदराव सोनवणे. टाळ वाजवत आहेत शंतनू राजेश धाकटे. आणि गायक आहेत सागर आनंदराव सोनवाने, शंतनू राजेश धाकटे. आणि या सर्वांचे मार्गदर्शक अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित सन्माननीय रुपेशजी बतुलवार सर हे आहेत आपल्यासोबत, भावनेसोबत. चला तर आता या भक्तिमय कार्यक्रमाला आपण काही क्षणात सुरुवात करतो आहे आणि निश्चितच आपल्यालाही तेवढंच आनंदाने आता साथ द्यायची आहे. चला तर आता आपण सुरुवात करूया या आजच्या भजनी कार्यक्रमाला. हॅलो हॅलो माईक चेक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ॐ सर्वमाङ्गल्यमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. जय जय राम कृष्ण हरी. 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 म्हणा म्हणा सोबत. कृष्ण हरी. जय जय राम 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 कृष्ण हरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकटावरी ठेवणीया. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकटावरी ठेवणीया. करकटावरी ठेवणीया. करकटावरी ठेवणीया. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकटावरी
2025 आपल्या भारत विद्यालयामध्ये संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी सोहळा आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा करीत आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे पूज्य गुरुजन व माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचं युग हे तंत्रज्ञानाचं. या तंत्रज्ञानाच्या युगात फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप अशी प्रचाराची साधने असून सुद्धा आपली शाळा असे कार्यक्रम आयोजित करत असते. एकदा आपल्या शाळेकरिता, शाळेतील शिक्षण संस्थेकरिता व सर्व गुरुजनांकरिता एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मुळातच मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याची जडण घडण, चांगले विचार, आचार माणूस समाजातूनच शिकत असतो. माणूस जन्माला आला खरा, पण माणसासारखा वागत नाही. माणूस जन्माला आला खरा, पण माणसासारखा वागत नाही. म्हणून आपली शाळा आपल्यासाठी अशी कार्यक्रम आयोजित करत असते. आणि त्या कार्यक्रमात माझ्यासारख्या लहान मुलीला इथं सेवा देण्याचा प्रसंग येतो तेव्हा मी स्वतःला अधिक भाग्यवान समजते. मी श्रावणी पुरुषोत्तम चावरे, राहणार गिरगाव. मी भारत विद्यालयामध्ये शिकते. मी इयत्ता 9वी मध्ये आहे. आज समाजात घरे मोठी झाली, पण कुटुंब छोटे झाले. माणूस चंद्रावर जाऊन पोहोचला, पण आपल्या घराजवळ कोण राहतो आपल्याला ते सुद्धा कळत नाही. पैसा भरपूर आला, पण मनाची शांती नाही, समाधान नाही. माणसे भरपूर आली, पण माणुसकी शिल्लक राहिली नाही. म्हणून माऊली म्हणतात, देवाची वारी उभा क्षणभरी, देवाची वारी उभा क्षणभरी, देणे मुक्तिकारी साधलेल्या, देणे मुक्तिकारी साधलेल्या, साधलेल्या देवाची वारी उभा क्षणभरी, देवाची वारी उभा क्षणभरी. ज्ञानदेव म्हणे व्यासची सुरे, ज्ञानदेव म्हणे व्यासची सुरे, द्वारकेचे राणे पांडवा घरी, द्वारकेचे राणे पांडवा घरी, पांडवा घरी देवाची वारी उभा क्षणभरी, देवाची वारी उभा क्षणभरी, देवाची वारी उभा क्षणभरी. माणूस समाधान शोधण्यासाठी भरपूर फिरत असतो, पण समाधान होत नाही. घर, गाडी, बंगला, नोकर चाकर असते म्हणजे समाधान असते होईल का? होईल का? समाधान होत नाही. म्हणून माऊली म्हणतात, तुम्हाला जर समाधान हवं असेल तर देवाच्या द्वारात क्षणभर तरी थांबावं लागेल. मनाची शांती पाहिजे असेल तरी क्षणभर थांबावं लागेल. जगातील सर्वात मोठं न्यायालय म्हणजे आपले मन आहे. मन क्षणभंगूर आहे. त्याला आवर घालायचं असेल तर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे विचार आपण आत्मसात केले
तर ते हिताचे ठरेल. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्या भजनात म्हणतात, मना रे ध्यास धर हरिचा, मना रे ध्यास धर हरिचा, विसरुनी लक्ष विषयांचे, विसरुनी लक्ष विषयांचे, मना रे ध्यास धर हरिचा, मना रे ध्यास प्रपंची थोड सुखी झाला, नदीसना ऐकिला ऐसा, नदीसना ऐकिला ऐसा, नदीसना ऐकिला ऐसा, जयाने रामवट केला, जयाने रामवट केला, वंदी पाय जनत्यांचे, वंदी पाय जनत्यांचे, मना रे ध्यास धर हरिचा, विसरुनी लक्ष विषयांचे, विसरुनी लक्ष विषयांचे, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीत सांगतात, हरिनाम घेणे, हरिनाम जपणे म्हणजे भगवंत आपल्याला आश्वासन देतात. ते म्हणतात, नारायण हरी उच्चार नामाचा. ते म्हणतात, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कडी काळाचा विघ नाही. जो साधक, जो वारकरी, जो व्यक्ती ही नाम साधना करायला लागतो, तेथे कडी काळाचा विघ नसते. म्हणजे त्या व्यक्तीवर कधी वाईट काळ येणार नाही असं म्हणायला हरकत नाही. माणूस जन्माला आला म्हणजे आता त्याचा मृत्यू तर हे अटळ आहे. आता माणूस जन्माला आला तर माणसाच्या जीवनातील मृत्यू हे अंतिम सत्य आहे. हे अंतिम सत्य असले तरी तो केव्हा यावा, कुठे यावा, कुठे नाही हे जर आपल्याला वाटत असेल तर ही नामसाधना आपल्याला नक्कीच मदत करत असते. ही नामसाधना आपल्याला नक्कीच मदत करत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसाच्या मनातील मृत्यूविषयीचे भय काढण्याचे काम संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी केलेले आहे. आजचे युग हे फार धकाधकीचे आहे. या धकाधकीच्या युगात आपण सर्वजण कोणत्या तरी ध्येयाकडे जाण्यासाठी पळत सुटलेला आहोत. जसं की आपली जणू काही एकमेकांची स्पर्धाच लागली आहे. असो, आणि आता तर सरकारची योजना झाली आहे की पाणी अडवा, पाणी जिरवा. पण इकडे फार वेगळं बघायला मिळते. इकडे अशी योजना बघायला मिळते की एकमेकाला अडवा आणि एकमेकाची जिरवा. बरोबर ना? बरोबर की नाही? तर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात, देवाचे द्वारी उभा क्षणभरी. ते आपल्याला देवाच्या द्वारात फक्त क्षणभर थांबायला सांगतात. आता
कोणालाच सांगता येणार नाही. आणि ते म्हणतात ना, आले देवाच्या मना ते कोणाचे चालले ना. बरोबर की नाही? अरे बोला ना, बरोबर की नाही? आजचा समाज वाईट रीतीमुळे, अनिष्ट रीतीमुळे, प्रथेमुळे बिघडत चाललेला आहे. या बिघडलेल्या समाजाला जर वठणीवर आणायचं असेल तर अशा कार्यक्रमाची नितांत गरज आहे. याच संस्कारातून, याच कार्यक्रमातून विद्यार्थी आदर्श घडतील. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, अमृताचा वेला कडुलिंबावरी गेला, तोही कडू झाला संगतीने. म्हणजे संगत कोणासोबत करावी, कुणासोबत नाही, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, संतांचा संग संग लिहावीय भंग, संतांचा संग संग लिहावीय भंग. स्वये पांडुरंग भजनात रंग, स्वये पांडुरंग भजनात रंग. संतांचा संग संग लिहावीय भंग. यांची भक्ती महिमा माझ्यासारख्या लहान मुलीने गाणे म्हणजे लहान थोडके मोठा घास होईल. परंतु आपण सर्व हुशार आहात, विद्वान व सन्माननीय आहात. परंतु आजच्या काळात कुणाकडेही क्षणभराचा वेळ उरलेला नाही. माणूस माणसाला ओळखण्यात सबसेल खेळ ठरलेला आहे. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी माणसाच्या 3 जाती सांगितलेल्या आहेत. नंबर 1 हैवान, नंबर 2 इंसान आणि नंबर 3 भगवान. नंबर 1 जो आपलंही भलं करत नाही आणि दुसऱ्यांचंही भलं होऊ देत नाही त्याला हैवान म्हणतात. नंबर 2 जो आपलंही भलं करतो, दुसऱ्यांचंही भलं करतो, आपलं व दुसऱ्यांचंही हित साधतो, ज्याची भूमिका जगा व जगू द्या अशी असते, तो म्हणजे इंसान. आणि नंबर 3 जो सतत परोपकाराच्या भावनेने समाजाच्या हितासाठी झटत राहतो, तो म्हणजे भगवान. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष भगवानच होते. सर्व गुरुजन आपल्याला शिक्षण देतात, ते कशासाठी? ते ज्ञान देतात. तर ते कशासाठी? तर
म्हणून ते आपल्याला चांगले शिक्षण देतात. परंतु आजच्या काळात मोबाईलच्या अतिवापरामुळे घरातील धाक, दरारा फार कमी झालेला आहे. मोबाईल पाहण्यासाठी, मोबाईलवर गेम खेळण्यासाठी सर्वांना वेळ आहे, पण देवाचे नाम स्मरण करण्यासाठी कुणाकडेही वेळ उरलेला नाही. शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. परंतु घरकाम, संस्कार यामध्ये आजची पिढी मागे पडली आहे असं मला वाटते. मुलींचे शिक्षण BSc MSc पर्यंत झाले, परंतु मुली घरकाम मध्ये खूप मागे आहेत. मी तुम्हाला या शिक्षणावरचीच एक गोष्ट सांगते. गोष्ट आहे का? खूप सुंदर गोष्ट आहे आणि टाळ्या वाजवायच्या आहे. बंड्या नावाचा एक मुलगा होता. त्याची लग्नाची वय झाली होती. त्याला BSc MSc झालेली मुलगी पाहायची होती. तो खूप फिरला, पण त्याला मुलगी भेटेना. काही दिवसानंतर त्याला MSc झालेली मुलगी मिळाली. आता यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सर्व घरातील पाहुणे आपापल्या घरी गेले. आता बंड्या पण ऑफिस मध्ये जाऊ लागला होता. हर रोज बंड्या ऑफिस मध्ये जायचा. पण एक दिवस बंड्या ऑफिस मध्ये जात असताना त्याला रसाचे आंबे दिसले. तर त्यांनी ते रसाचे आंबे घेतले आणि घराजवळच्या माणसाजवळ सांगितलं की माझ्या पत्नीला सांग की हे रसाचे आंबे घेतले आहेत, या आंब्याचा रस बनव. तर त्या माणसाने सांगितलं घरी जाऊन की बाई असं सांगितलं तुझ्या पोरानं बा नवऱ्यानं. तर तो आता ऑफिसची सुट्टी झाली. ऑफिसची सुट्टी झाल्यानंतर बंड्या घरी आला. बंड्या घरी येताच पहिला पाऊल ठेवताच त्याची आई ओरडायला बसली. बंड्या, सत्यानाश झाला रे बंड्या, सत्यानाश झाला. बंड्याला आश्चर्य वाटलं, धक्का बसला. आई का बरं अशी बोलून राहिली, काय झालं? बंड्या घरामध्ये गेला. बंड्याने आईला विचारलं, आई काय झालं ग, का अशी बोलून राहिली तू? बंड्याच्या आईने सांगितलं, अरे बंड्या, तुला MSc BSc झालेली मुलगी बघायची होती ना. आता मांडुरावर तुझ्या बायकोनं आंब्याच्या रसाला लसण जिऱ्याची फोडणी दिली. सांगा, आंब्याच्या रसाला कोणी फोडणी देतं का? म्हणून त्याच्या बायकोने अशी आंब्याच्या रसाला फोडणी दिली. अशी अवस्था आपली होऊ नये म्हणून अभ्यासासोबत घरकाम पण शिकून राहा. म्हणून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्या भजनात म्हणतात, करावे काय शिक्षण ते कधी कामास येईना. करावे काय शिक्षण ते कधी कामास येईना. पुस्तके पाठ करुनी लाभन कीन ते कोणा. पुस्तके
मनुष्य संसारात असूनही वासनेच्या व व्यसनाच्या जाळ्यात जो फसत नाही तो स्वर्गीय आनंद भोगू शकतो व उपभोगू शकतो. माझं म्हणजे संत कबीर म्हणतात, क्या लेकर तू आया जगत में क्या लेकर तू जाएगा. संत कबीर म्हणतात, क्या लेकर तू आया जगत में क्या लेकर तू जाएगा. मुट्ठी बांध के आया जगत में हाथ पसारे जाएगा. माझा कीर्तन करण्याचा उद्देश म्हणजे मानसाने मानसाशी मानसा समवागणे. आतापर्यंत मला हार्मोनियमवर साथ देणारे पूर्वेश दादा, मला तबल्यावर साथ देणारे ओम दादा आणि मला पूर्ण गाण्यामध्ये कोरस करणारे सागर दादा, शंतनू दादा आणि माझ्या सर्व मैत्रिणी, आमच्या सर्व चमूंच्या ग्रुप करिता एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. माझ्या शाळेने व शिक्षण संस्थेने इथं मला कीर्तन करण्याची सेवा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी शाळेचेही खूप आभार मानते. एकदा शाळेसाठी पण जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि मला गायनाचे धडे देणारे, मी आज जे काही इथं कीर्तनात अभंग गाऊ शकले ते माझे गुरु श्री बत्तुलवाड सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि तुम्ही सर्वजण माझं कीर्तन शांत रीतीने ऐकून घेतलं, तुमच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. माझ्या हातून काही चूक भूल झाली असेल तर मला आपली मैत्रीण, आपली मुलगी मला समजून मला माफ करा. आणि काही चुका झाल्या असतील तर मला समजून घ्या. आणि कीर्तनाचा कार्यक्रम इथेच संपला, मी अशी जाहीर करते.